झाल्या काही म्हण पाऊस पडून गेला ना भारीच लय वाटतंय. भारी. अय हे हं? लयच भारी हा कुठं निघाली. का हो? तुम्हाला एवढेच काम आहे का? याला आवाज दे त्याला आवाज दे, ह्या बाईची छेड काढ त्या बाईची छेड काढ. आणि आता तुमचं मला एक सांगा, तुमचं वय आहे का बरं हे असलं काय वागायचं? अगं छेड कुठं काढली. आता अय अय मी माझ्या गणगणित चालले, त्यात काय सुरू झालं मध्येच? अरे म्हणजे चालली तू दिसली चांगली म्हणून अहो, म्हणलं, पटकन हय. कसं वागावं ना, आपलं वय काय, आपण करतो काय? तुम्ही 16 वर्षाचे किंवा ते कॉलेजचे पोर आहे का? ते सांगा बरं मला. म्हणजे वयानुसार असतं काय बोललो ह्याच्यात काय चुकलं आमचं? सुगंधा ते ओय होय कुठे चालली? मा- एवढं बघायची काय गरज आहे? एवढं बोलायची काय गरज आहे? माणसाचं शरीर म्हातारं अहो, होत पण असतं. तुमच्या पण बायका असतात, तुमच्या बायका जर अशा गावामध्ये जर रस्त्याने चालले त्यांना कुणी असं बोललं तर, म्हणजे हा आमच्या बायकांना कुणी बोललं नाही पाहिजे. मग आम्ही काय रस्त्यावर पडलेलं आहे का? कोण म्हणलं रस्त्यावर पडे रस्त्याने याच्या चालले. पुढे काय बोलताना विचार करून बोलायचं. बिलकुल मला असलं काही बोलायचं नाही. वळण नाही काही नाही. झाल्या अरे भलतीच तापली. आपण काय केलं सांग बरं. काहीच नाही दिसली चांगली म्हणलं होय होय केलं यात काय. साम्या. लय ताशले राव सुगंधानी. बायांचा कधी मूड असतोय कधी नसतोय कळतच नाही राव. खरं ना राव हिला काम पडलं किती गोड गोड बोलते आपल्या संग हा? आपल्या संग चेष्टा चेष्टा सगळं करती आणि आपण नसतो बोललो तर लगेच. आणि काय बोललो बरं नुसतं. काय नाही बोललो काम पाडल्यावर कशी बोली ती आपल्याला. झाल्या त्या श्यामाच्या टाळक्यात बसला ना एखादा माणूस, श्याम्या कार्यक्रमच करत असतो तुला सांगतो. मारितो का काय तिला नाही काय रे मारायचं नाही चल. मग मारायचं सगळं सगळं खराब झालं मूड सगळं. बसले काय बसलोय आता काय हो? चुकलं बरं का माझं सकाळी जरा उगं बोललो मी तुला. अहो पण तुम्हालाच कळायला पाहिजे शामराव, असं त्यातल्या कशाला त्या गावात म्हणलं लोक ऐकत येत बोलत येत काय होतं. कोण मी नव्हतं आपलं पण सहज तिथं? हा कोण नव्हती तेच बरं झालं. तर ते काय झालं मी आपलं तुला पाहिलं ना अचानक माझ्या तोंडातून शब्द निघून गेले की ते असे एकदम उत्स्फूर्तपणे असे. अहो पण गावातले लोक जर असं बघितलं तर गावातले लोक मला नाव नाही ठेवायचे का? तुम्हाला एवढे बोलले ते गावातले लोक बघतील मी बोलल्यावर त्याची भीती वाटती. आणि लोक माझ्या नवऱ्याला सांगायचे नाही का, अरे ते शाम्या आणि तुझ्या आल्या काही बोलत तुझ्या बायकोला, मग काय म्हणायचं? ते रमेशचा फोन कधी आलता एवढं. काल दुपारी आला होता वाटतं. हा काल दुपारी आला असं 12-1 वाजता. होय आता अजून करेल मी थोड्या वेळाने. आणि कधी येऊन गेला भेटून तुला ते. झाले असेल आता 5-6 महिने. येणार होता आता 15-1 दिवसांनी. 5-6 महिने झाले रमेश आलेलं. हा काही दिवस निघून जाते पटापटा. तुला असं तुम्हीच काही ते जाऊन आले का आता मागं मुंबईला 1-1.5 महिना, त्याच्यामुळे आता काय? तुला काही त्याच्या स्वभावात असा बदल जाणवला का सुगंधा. म्हणजे बुवा म्हणजे असं थोडंसं काळजी नाही बुवा बायकोची किंवा असं थोडंसं किंवा जास्त काळजी घेतोय असं काही वाटलं बदल काही वाटलं. नाही आहे तसंच आहे. होय का असे का बरं विचारताय? नको जाऊ दे कशाला उगं तुमच्यामध्ये मी बोलायचं उगं पोटानं व्हायचं काही दुसराच नको. अहो म्हणजे तुम्ही असं बोलता का बरं, पण ते तर सांगा मला. अगं काही नाही मग आलं नाही बसलो तिथं पारावरती मग सहज फोन केला रमेशला काय चाललंय तुम्ही काय कशाला नाही. फोन केला त्यांना? मित्र आहे आमचा आठवण आली म्हणून केला फोन सहज. मला वाटलं तुमचं तिथं काही भांडण झालं काय म्हणून तुझा मूड चेंज झाला म्हणून तू आमच्यावर खवळली काय असं काढून घ्यायचा प्रयत्न केला पण ते भलतंच घडलं. नाही नाही कोणीतरी फोनवर बोलत होतं रमू ऐक ना. मी त्याला म्हणलं बी रमेश कुठे आहे म्हणलं तू. ऑफिसलाच आहे. ऑफिसमध्ये रमू कोण करीन म्हणलं. त्यात लेडीजचा आवाज. त्याला म्हणलं बी त्याला नाही अरे मित्र आहे आपल्याला काय करायचं म्हणलं जाऊ दे मी काही विषय नाही घेतला. चालू पण होता त्यांनी पण आवाज ऐकला. सांग नाही राव काहीतरी घोळ दिसतोय राव. रमू कसं कोण करीन उगाच विनाकारण अहो सांग बरं. शामराव दुसरं कोणतरी असेल हो. त्यांच्या आजूबाजूला कोण लेडीज राहत नाही. नाही ऑफिसमध्ये नव्हता काय ना म्हणतो कुठं होता काय माहिती पण ते लेडीजचाच आवाज 100% आता आपल्याला कळत नाही आवाज लगेच. आणि असं रमू कोण कशाला म्हणून सांग बरं. मित्र जरी म्हणलं तर रमेश म्हणन पण असं रम्या म्हणून मित्र लई जवळचा असला तर काय रे रम्या काय करतो रमू कसं म्हणून माणूस. तुम्ही नक्की बाईचाच आवाज ऐकला का? 100% चालू पण होता ना मी त्यामुळे तुला सांगत नव्हतो ना म्हटलं कसं आहे उगं नको तुमच्या संसारात या व्यत्यय आणायला. काय होतं उगं माणूस बोलून जातो पण ते मला रावलं नाही म्हणून मी तुला बोललो म्हणून तुला आधी विचारलं त्याचा स्वभावात काही बदल झालाय का. कारण अशा वेळेस काय होतं माणसामध्ये खोटं लपवण्यासाठी बदल होतात. पण तुम्हाला सांगू शामराव, मला आहे ना माझ्या नवऱ्यावर लय विश्वास यावं. तसलं काहीच कधी करणार नाही. अरे विश्वास आहे म्हणून तू इकडे राहती ना. पण तू 6-6 महिने येत नाही ते बी विचित्र वाटलं ना. एखादा नवरा असतात तिकडं 6-6 महिने ठीक आहे बाबा काही लोक दर आठवड्याला येऊन जाऊन करतात पण लांब आहे तर महिन्याला निदान यायला पाहिजे ना त्यांनी. सांग बरं असं नाही ना ते काहीतरी. बरं जाऊ दे नको टेन्शन घेऊ तू उगं मी बोलून गेलो. चालू होता पण माझ्यासोबत तुला सांगतो मी खोटं नाही बोलणार. मला काय करायचं खोटं बोलू नको नका. जालू भाऊजी काय कुठं चालले जालू भाऊजी? पार
अहो, मला एक तुम्हाला विचारायचं होतं. काय श्यामरावने तुम्ही माझ्या नवऱ्याला फोन लावला होता का? तुला श्याम्याने सांगितलं ना? हा. नक्की श्याम्याने सांगितलं ना? त्याची आहे ना कधी मनातच राहत नाही. लय बॉल काय बुवा, कुठं गेला ना त्याला म्हणत असतो अशा गोष्टी ना मनात ठेवीत जा, लगेच ते जाऊ द्या, पण केला होता ना खरंच? केलता. फोनवर बोलताना काय झालं? काय झालं बाबो सुगंधा, मा तोंडाने सांगतो ह्यो मला वाटतच नाही. तुला सांगतो तिकून आहे ना ती बाया होती एक नुसती करायची, रामू रामू चहा घे ना. रामू कुणाशी बोलतोस तू? तुला काय सांगू सुगंधा, माझी आग आहे ना पायात शिरली होती आणि त्याचा फानफान करीत होत्या, पण तरी मी शांत बसलो. तुला सांगतो नुसती रामू रामू करायची होती ती बाया. कोण होती काय, कोण आहे तिच्या तुझ्या नवऱ्यासोबत ती बाया? अहो, त्यांच्या ऑफिस मध्ये कुणीच बाई नाही. पण ऑफिस मध्ये नाही, मला तर काहीतरी वाटतं भो सुगंधा, आपलं सांगायचं काम आहे भो. तू म्हणशील खरंच बाईचा आवाज होता ना? बघ आता ते श्यामाच्या तुम्ही कानाने ऐकलं का? कानाने ऐकलं आणि डोक्यात ठेवलंय सगळं. तुला सांग रामू केळ होती तिथं, कुशाल म्हणले रामू केळ खा. खरं खरं सांगा मला, कोण बाई होती तुमच्या शेजारी? अहो, कोण बाई होती काय? ते श्यामरावने ज्याला भाऊजी तुम्हाला फोन केला तेव्हा तिकडून तुम्हाला रमू रमू कोण करत होतं? हे बा, माझ्यासोबत खोटं बोलू नका बिलकुल. तुम्हाला पहिलेच सांगते, तुम्ही ऑफिस मध्ये नव्हते, कारण तुमच्या ऑफिस मध्ये एक पण बाई नाही कामाला. नक्की बाहेर कुठतरी होते तुम्ही. तुम्हाला शेवटचं विचारते, खरं खरं सांगा ना तर मी ना आत्महत्या करून टाकीन, संपून टाकीन स्वतःला. मला फक्त तुम्ही सांगू नका, मग सांगते मी. नाही तुम्हाला मी मेल्यानंतर संध्याकाळी इथं यावं लागलं ना, मग बघा. हा, तुम्हाला खरं बोलायचंच नाही ना. कुठं हिंडत रे कुत्र्यावानी निसा भान 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 भान. कुठे गेलता? काय नाही, गावातच गेलतो. गावातच जातो तू, काय दुसरीकडे जात नाही? बरं ऐका ना, काय आपल्या गावात आज बहुतेक पोलीस येणार आहे. कमून हा, काय केलं तो भान मार गेला काय? मला एवढं पोलीस येतील, मग तुम्ही लवकर सोडायला येत नाही, पोलीस येतील. हा नाही, तुला सोडायलाच येणार नाही. एकदा पोलीस येऊन तुला घेऊन गेले ना, मी त्यांना पैसे देऊन म्हणून याला आतमध्येच ठेवा, म्हणजे माझा जर झंझट जाईल. ऐका ना, मी विसरून जाईन, तुम्हाला काय हा सांगायचं. बोल काय? अहो, आज आहे ना सुगंधताई आत्महत्या करणार आहे. कमून हा, काय झालं आत्महत्या करायला? मी ना फोनवर ऐकलं, त्यांच्या नवऱ्याला काहीतरी म्हणत होत्या. काय म्हणत होत्या एवढं पण मला नाही माहित. श्यामराव सण जालेस नाव सांगत होत्या त्या. म्हणून नवऱ्या संग बोलत होते, श्यामरावचं नाव सांगत होते. हा, आणि यांनी काही खोटाने घातले काय? काय माहित, काय बोलले काय त्या बाईला? बहुतेक आज. हा उघडायचे बॉय डोक्याला कम मिटत मिटत झंझट. आता श्यामाला ज्याला जर पोलीस घेऊन गेली तर मलाच मिटायला जावं लागत. काय केलं काय माहिती यांनी कांड. आणि ती बाई कशाला आत्महत्या करती ना, गावावर पिढा. काय खरं नाही बाबा. ऐकलं तेवढं सांगितलं होतं. तू गावात हे खबरा माझ्याकडे घेऊन यायचं, चांगली खबर नको घेऊन येत जाऊ. जाऊ दे. काय अवघड आहे. मला बघू दे श्यामेन ते कुठे गेली. हा. लई पिंगून दिली गडाच्या आलं मी बी. तुला सांगतो मी एवढी पेंगिली ना, होय, काही सांगितलं वाढून साडून. तुला सांगतो अशी खडाजंगी झाली असून तुला सांगतो आता मी विषयच नाही. रमेशला तर फोन केलाच असं त्यांनी 100%. 100% आपण थान 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 नाचत 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 नाही. आता तुम्ही दोघं बी गावात जामीन बघा एक एक बरं का, आणि जेलमध्ये जायला तयार राहा. तू आता दुकान बंद होणार, कुलूप लागणार तो या दुकानाला बरं का. नालायक हो, कशाला काय ते बोलले सुगंधताईला? कोण 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 काय बोललंय? त्या नवरा बायकोचं काहीतरी फोनवर झालंय, डिगेने ऐकलंय, मला येऊन सांगितलं आता. अहो काय नाही डेपुटी, सकाळी ती चालली होती, तिला फक्त मी ओय होय केलं फक्त आपलं असं पाहून, दुसरं काही नव्हतं विषय. होय होय नाही, काहीतरी जे आता झालेलीच ती बाई गेली आत्महत्या करायला. आत्महत्या करून नवऱ्याला म्हणली आता तुम्हाला धडा शिकिते. पण जर तिने आत्महत्या केली आणि नवऱ्याने जर तुमचे नावं घेतले, तुम्हाला खडी फोडायला जावं लागत. तुम्हाला कोण म्हणलं? कोण म्हणलं म्हणजे डिगेने येऊन सांगितलं की सुगंधाताई नवऱ्याबरोबर भांडत होती, तुमच्या दोघांची नावं घेत होती. आमच्या दोघांची नाव मग आम्ही काय नाही केलं पण डेपुटी. अरे काय नाही केलं मग कसं काय नावं घेतली तुमचे? काय खरं सांगा, काय काय बोलले होते का? काही छेडछाड केली ती? नाही डेपुटी काहीच नाही म्हणलं आम्ही. अहो ते काय झालं, सकाळी ना सुगंध चालली होती गावातून, हा. मग आपलं तिला सहज दिसली म्हणून असं बोललो मी, तर ती लई चिडली आमच्यावरती. तर गावात आमचा अपमान करून टाकला. मग आमच्या डोक्यात एक आयडिया आली की आपण भांडण लावून तिच्या नवऱ्याचा हा. तिच्यात. तिला म्हणलं तो या नवऱ्याचा फोन केलता आम्ही, हा. आणि तिथं कोणतरी रमू रमू म्हणत होतं, लेडीज तुझ्या नवऱ्याचा काहीतरी हा फिरतीच असं त्याच्या डोक्यात घालून दिली. अरे तुम्ही काय बावळे येते काय? नालायक हो. त्या बाईच्या नवरा एक तर मुंबईला असतो, नवरा बायको लांब असते, तर संशय यायला काय वेळ लागतोय? तुम्ही दिली काडी टाकून, पण ती बाई काडी टाकून आंघोळ घेतली. मग
ती बाई गेली आता आत्महत्या करायला. बायाचं का तुला सांगू का, बायाची आपली बुद्धी असती. एखादी गोष्ट मनात आली का तीच मनात राहती. भले काही नसतं, पण तुमच्या त्या काडीमुळे त्या नवरा बायकोत भांडणं लागले आणि त्या बाईने जर आत्महत्या केली आणि त्या माणसाने जर तुमचं नाव घेतलं तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. श्याम्याचं नाव घ्यायला लावा. मी काहीच नाही, याचीच आड्या होती. त्याच्यात तू सामील आहे ना, त्याच्यात त्याची आयडिया पण तू सामील आहे ना. सामील असणाऱ्या सगळं शिक्षा होती. एवढी काय करू सांगा ना राव मग आता. काय करून मी काय सांगणार तुम्हाला, मी सांगितलं होतं तुम्हालाच करा. आता कोणी बघितलंय घरी जावं लागलं पाहिलं आपल्याला. बघा, त्या आत्महत्यातून परावर्त केला. जर आत्महत्या केली नाही तर जेलमध्ये जायला तयार राहा. आणि मी गावाच्या वतीने देणार, पोलिसाला सांगणार की यांनी गावात आहे ना या अशी कुठाने केलेत आणि यांना धरा म्हणून. अहो काय नाही केलं, मस्करी केली. मस्करी केली म्हणजे आकले तर काय मस्करी करावं हे कळत का तुम्हाला? नालाय का हो, एखाद्या संसार उद्ध्वस्त होईल ना. जा बघा ती बाई कुठं आत्महत्या करते का काय, चल पटकन वाचवा. दुकानावर थांबा, मी जाऊन आलो. मी कशाला दुकानावर थांबू, तिकडे थांबा, थांबा, थांबा. राव. मी चाललो पारावर तिकडे. ह्याला जाल्याला टेन्शन आलं राव. घरी पाहिलं, दारी पाहिलं, कुठंच नाही राव. ती कुठं गेली काय माहिती. अरे या बायाच्या डोक्याचं काही खरंच कळत नाही राव. ते रामायणी ते बघायचं. याडा काय काही नको म्हणून राव. एक तर पाटाला पाणी सुटले तर त्यात गेली तर वाहून गेली असं. अरे हे सोम आला. सोम ती सुगंधा पाहिली का रे आमची सुगुती? नाही हो, तुम्हाला ओळखी त्या का पण? ओळख येतात ना. नाही भाऊ, मी नाही ओळखत सुगंधा बिगंधा कोणी. तू कोण आहे? मी गावात पाहून येले. हो ना येले. हा, केव्हा येले तू? मी आता 2-3 दिवस झाले. तिकडे अमरावती साईडचा काय तू? हा, तुला काय करायची सुगंधा बघ ना. अरे हार हो, याच्या कोण नाटलं होतं. येलेन बेलेन जाऊन तिकडे काय बे, जाऊन तिकडे चल. सुगू सुगंधा, ऐ सुगू, कोणत्या रंगात साडी घातली होती रे सकाळी तिने? अरे उडी नको टाकू आहे भाऊ. कुठं नको करू. एक तर ती आणि एक तू, मला फाशी होईल. तुला लई येतं भो, काय करतो तू. होय, साडी कोणती घातली होती? कोण आहे? लय काय नाही. काय करत होतं ते वाडापाशी? काय नाही. आता तुम्ही दिलं भ्याव घालून. याव घालून नाही दिलं, आडामध्ये नाही पडणार. आडामध्ये खालून जायला लावले आहेत वरून मधल्या याच्यावर. आडामध्ये कसं काय जाते ते? त्या मला रमेशचा फोन आलता. माझ्या बायकोचे तुम्ही दोघांनी यांनी भांडण लावलेत म्हणला. तुम्ही गावात येत का काय करताय, गावातल्या लोकांना फितून देता काय मला म्हणला. चेष्टा केली राव डेपुटी. अरे चेष्टा गेली पण तुमच्या लय अंगलट येणार आहे. त्यांनी पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलंय माझ्या बायकोला जर काही झालं तर यांना दोघांना मी सोडू नका म्हणून. आल्या बघा नीट पळा. बसता कुठं ते अजून ते बाई नसली केली कुठात. पाटाला पाणी बी सुटलंय. पाटाला पाणी, पाट तर वाहून जाईन पाटात. ती कुठं सापडणार आहे मग? कुठं पावा? कुठं ना कुठं हाती लागतात ना, तुमच्यापर्यंत येणारच आहे ते. तुला सांगू का, वाईट कांड केलेलेच आहे ना कधी ना कधी उघडं पडत. घाबरून देता का सहसा? काय राव तुम्ही? घाबरून नाही देत, खरं सांगतोय बरं का. हे घडणाऱ्या गोष्टी आहेत पुढे तुमच्या जीवनामध्ये. आम्ही येत जाऊ तुम्हाला आहे ना इसापूरला वगैरे भेटायला महिन्यातून 1-2 महिन्यातून. साधा भाऊ आम्ही येत ना एखाद्या बारला काही येत अरे जाऊ. म्हणजे तुम्ही तर बरं स्वप्न पाहिलं राव आमचं. स्वप्न आता मला सांग, त्या बाईनं जर आत्महत्या केली तर तुम्हाला नका जेलमध्ये ना जाणार बोलू आहे. वाईट. कशाला वाईट बोलावं? तुमच्या पाया पडतो बड्डे पुढे. वाईट काय बोलू नका भाऊ तुम्ही. बरं, आता झाली चूक माहिती झाली, पण चेष्टा केली मी. बरं मी आता वाईट बोलायचं बंद करतो आणि मग तुमचं तुम्ही बघा आता. अहो म्हणजे तसं नाही, म्हणजे त्याच्यावर पर्याय काढा ना. असं इसापूर जेलला थेट मग. नाही मी आता खरं बोलायचं बी आणि वाईट बोलायचं सोडून दिलंय. जा आता. डेपुटी वाचवणार राव. झाली आता श्याम्याचं ऐकलं मी अभि. परमेश्वरा वाचव रे यांना. चले बाजा आले, आपल्याला बघावं लागेल पाठात. चल अरे बस होतो काय येतं तू अभि नाव आहे त्याच्यात. चल अरे घिरे लय हाऊस श्याम्या, तुला मस्करी करायची. आता बस जाय खडी फोडायला. ओ शामराव, अर्धा किलो साखर द्या बरं, मला चहा करायचंय. सुगंध तू जिवंत आहे? काय करताय असं? म्हणजे तुम्ही माझी मराठी वाट बघताय का? अरे नाही, चिमटा घेऊन पाहिलं मी. अरे किती शोधलं तुला गावभर. का बरं? डेपुटी म्हणले डिगा त्यांना म्हणला की तू जीव द्यायला गेली म्हणून, आणि ज्याला श्याम्याचं नाव घेतलंस. आणि डेपुटीने त्यांना कोण म्हटलं मी जीव द्यायला गेली असं? डिग्या म्हणला. तू काय रमेशराव संग फोनवर बोलली की मी जीव द्यायला चालले म्हणून. असं कुठं असतं का राव? चेष्टा केली ना आम्ही. चेष्टा केली म्हणजे? मग तू सकाळी आम्हाला तसं ते हेडस केलं म्हणून आम्ही आपलं बोललो की ती फोनवर लेडीज बोलली रमेश संग. म्हणजे तुम्ही ती माझ्यासोबत चेष्टा केली? हा. अहो तुम्हाला काही लाज वाटते का? अहो एखादी बाई ना खरोखर जीव देईन ना एका ठिकाणी जाऊन. कोणत्याच बाईला आहे ना आपल्या नवऱ्याचं बाहेरचं लफडं हे सहन होणार नाही. जाऊ दे ना आता. अहो जीव पण भांड्यात तुम्हाला पडला माझा. मजा काय करावी ती तरी कळतं का? जाऊ दे ना आता. तू जिवंत येलही झाली, इथून पुढे नाही करणार भाऊ चेष्टा.
तुला माहितीये का, कोणता आड म्हणू नको, पाठ म्हणू नको, नदी म्हणू नको, नाला म्हणू नको. अहो एवढ्या काळजीचे होते पहिले झकमारी करायची नाही ना, तेव्हा कशाला मला असे म्हटले? मी माझ्या नवऱ्याला किती बडबड केली, उठा द्या मला ती साखर. तोंड गोड करते होय आता. हा मग तेवढंच काम आहे मला. बरं जाय, मी आणून देतो. का बरं? साखर आणून देतो ना घरी. आणि त्याच्यामध्ये ना चहा पावडर बी आणून द्या. हा दूध बी घेऊन येतो. देवा पावला रे तू, नाही तर आता खडी फोडायलाच होता श्याम्या तू.